नमस्ते, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे उपवासाची कचोरी. सो ते बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहून घेऊयात. सो सगळ्यात आधी आपल्याला खोबरे घ्यायचे आहे, आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत, साखर घ्यायची आहे. हे सर्व कशासाठी तर आपल्याला सारण बनवायचं आहे त्याच्यासाठी. आणि काहीच इन्ग्रेडियंट नाही, ऑलमोस्ट फक्त 5 इंग्रेडियंट्स मध्ये हे कचोरी होऊन जाते. सो चला हे सगळं आपण मिक्सर करून घेऊयात. हे आपण नंतर यूज करूयात. आधी खोबरे आणि मिरची हे आपण मिक्सर करू. अशा प्रकारे माझे बटाटे बॉईल करून ऑलरेडी झालेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही. सारण बनवण्यासाठी आपल्याला खोबरे, जसं की मी दाखवलं, घ्यायचं आहे. खोबरं घेतल्यानंतर आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. आता मिरच्या आहेत ना, त्याचे आपण असे जे देठ आहेत ते काढून घेऊयात. असं हाफ करून टाकून. सो या रेसिपी बद्दल तुम्हाला माहित होतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. कारण खूप लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल माहितीच नाही की उपवासाची कचोरी असंही काही असतं का. तर येस, असतं. तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी. सो येस, अशा प्रकारे सगळ्या मिरच्या टाकून हे फक्त इतकंच आपल्याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. ओके. तर लेयर साठी आपल्याला जे साबुदाणा आहे तो असा भाजून घ्यायचा आहे. हा भाजून थोडासाच रोस्ट करायचा आहे, जास्त नाही. आणि मग याची मिक्सर मध्ये पावडर अशी बनवून घ्यायची आहे. अजूनही तुम्हाला श्रावण महिना चालू आहे जसं की, तर तुम्हालाही काही रेसिपीज माहीत असतील तर मला कमेंट करून सांगा की मी तशी परत अजून बनवेल मग. आणि माझ्याकडे उपवासाच्या अजून भरपूर रेसिपीज आहेत, मी नक्कीच ट्राय करेल शेअर करायचं. हे 30 days 30 चॅलेंज 30 रेसिपीज ही जी मी चॅलेंज घेतली आहे त्या रिलेटेड मी फक्त रेसिपीजचेच व्हिडिओज बनवत आहे. नाहीतर माझ्या चॅनलवरती तुम्हाला बाकीचे ब्लॉग्स ही बघायला भेटणार आहे. बट आता फक्त मी ते चॅलेंज घेतलं आहे म्हणून तुम्हाला हे रेसिपी ब्लॉग्स बघायला भेटत आहे. सो येस, अशा प्रकारे हे जास्त आपल्याला असं हे नाही करायचंय, थोडंसंच करून घ्यायचं आहे. सो येस, माझ्या चॅनलवरती तुम्हाला फॅमिली ब्लॉग्स पण बघायला मिळतील. परत अजून मंदिरांचे ब्लॉग्सही मिळतील, किंवा मी कुठे जर गेले तर तिथले ब्लॉग्सही मिळतील. सो माझा चॅनल असा मिक्स्ड आहे, रॉ आहे, रिअल आहे. कोणतेही फुटेजेस असं एडिटेड नाहीये किंवा फक्त व्हिडिओसाठी करते असंही नाहीये. जे जे मला जमतं, जे जे येत आहे ते सर्व मी फक्त तुमच्या समोर दाखवते. सो येस, अशा प्रकारे हे झालेलं आहे. रोस्ट जास्त करायचं नाहीये आपल्याला, थोडंफार. अशा प्रकारे असा थोडासा रोस्ट करून घेतलेला आहे आणि याला आपण मिक्सर करून घेऊया. येस, बघू शकता हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे. सो येस, त्याच्यानंतर आपल्याला हे आणि पोटॅटो हे मिक्स करायचं आहे. हा, आपल्याला असा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याला ग्रेट करून घ्यायचं. ग्रेट करण्यापेक्षा ग्रेट करणं थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे. सो त्याच्यापेक्षा तुमच्याकडे असं असेल, याला काय म्हणतात आय डोंट नो, स्मॅशर. सो तुम्ही डिरेक्टली असं स्मॅश करून घेऊ शकता, बिकॉज ग्रेट करायला थोडा जास्त वेळ लागतो. आपल्याला घ्यायचं आहे हे पीठ. ठीक आहे. सो हे पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा असा ऍड करायचा आहे. बटाटा ऍड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर मिरची टाकायची आहे आपल्याला. मिरची थोडीशीच टाका, कारण ही मी जी मिरची वापरते फार जास्त तिखट आहे. सो येस, आता हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं. आता मला 2च कचोरीज बनवायच्या आहेत म्हणून मी हे आता थोडंच घेते आणि बाकीचं मी नंतर बनवणार आहे. सो असं आधी तर साधंच तुम्ही मिक्स करून घ्या. बटाट्याला मॉइश्चर असल्यामुळे
पाण्याची स्टार्टिंगला तरी गरज नाही लागत, आणि लागली तरी खूपच थोडीशी अशी लागते. तुम्हाला पण खिचडी नसेल आवडत जर उपवासासाठी, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. बिकॉज 2-3 इंग्रेडियंट्स मध्येच खूप छान अशी रेसिपी होते, टेस्टी लागते. फक्त मिरची थोडी जपून वापरा, तिखट होते नाहीतर. अशा प्रकारे मळून घ्या. छान आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. शकता तुम्ही हे जे आपलं सारण आहे तेही रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता साखर ऍड करून घ्यायची आहे. सो हे खूपच छान लागतं खायला, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा घरी तुमच्या. सो हे छान असं साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण. साखर टाकून आपली छान असं सारण रेडी झालंय. सो चला आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात, सॉरी साईडचं जे आहे ते बनवून घेऊयात. येस, सर्वात आधी तर आपल्याला हे जे आपण पीठ केलंय ते घ्यायचं आहे. आता इट डिपेंड्स की तुम्हाला कशी कचोरी बनवायची. असं मी छोटंसं घेतलंय आता. त्याला असं करायचं आहे. थोडंसं पाणी पण तुम्ही हाताला लावू शकता जर का ते असं तुटत वगैरे असेल तर. ठीक आहे, अशा प्रकारे हे असं बनवायचं आहे. त्याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे अशा प्रकारे. ओके, आणि देन हे असं क्लोज करून घ्यायचं आहे. टाईट मध्ये थोडं हो, छान, पण क्लोज छान करा किंवा मग ते फुटेल तेलात टाकलं की. ठीक आहे, अशा प्रकारे थोडासा ओव्हल असा शेप द्या, बिकॉज कचोरी अशी ओव्हल शेप मध्ये असते. थोडासा त्याला पाण्याचा हात लावू शकता तुम्ही. ठीक आहे, चेक करू शकता आपली कचोरी. त्याच्या आतमध्ये आपण स्टफिंग ही भरलेलं आहे. सो कुठे क्रॅक असेल तर त्याच्यावरती असं पाणी तुम्ही लावू शकता. सो हे असं हे जे पीठ आहे साबुदाण्याचं त्याच्यामध्ये हे असं डिप करायचं छानपैकी. मग त्याची एक आउटर लेयर रेडी होते. सो येस, फर्स्ट वन इज रेडी. सो असंच आपण अजून एक बनवून घेऊया, तेव्हा आपल्याला फ्राय करायला इझी जाईल. आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. अँड तेल गरम झाल्यानंतर किंवा हे आपले जे रेडी आहेत कचोरी ते आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत. आता हे थोडंसं गरम झालंय का आपण चेक करूया. येस, खूपच गरम आहे, आपल्याला लवकर ते पलटावं लागणार आहे. अशा प्रकारे मी आपल्या कचोरी सोडून घेतली. थोडा आरामातच करा, बिकॉज तेल माझं तरी खूपच गरम असं झालंय. बारीक गॅसवर करा आणि ते छान असं होऊ द्या बारीक गॅसवरती, बिकॉज त्याच्यामध्ये हे आहे ना साबुदाणा, तर तो छान असा भाजला गेला पाहिजे, तळला गेला पाहिजे. पाहू शकता तुम्ही. सो नक्की तुम्ही पण, श्रावण महिना चालू आहे तर ही कचोरी नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर प्लीज मला कमेंट करून सांगा की आवडली का तुम्हाला, कशी लागली. आणि ही तुम्ही दही सोबत सर्व करू शकता, किंवा मग आपण काकडीचं जे बनवतो काय म्हणतात त्याला, त्याच्याबरोबर ही खूप छान लागते. येस, अशा प्रकारे ती छान अशी भाजून द्या दोन्ही साईडने. अशी आपल्याला छान हे करून घ्यायची आहे. घाई गडबड याच्यामध्ये करू नका, बिकॉज हे वरची कोटिंग ही साबुदाण्याची आहे, तर तो छान झाला पाहिजे. येस, हे होऊ द्या छान असं.
अजून माझ्याकडे उपवासाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत, बट काय होतं ना, मला आहे ना खिचडी अजिबात आवडत नाही. खिचडी म्हणजे साबुदाणा हा प्रकारच आवडत नाही, म्हणून मग मी थोडासा नाही करत. बट मला येतात खूप सारे प्रकार उपवास खाण्याची. ती फ्राय होतीये कचोरी आपली. छान फ्राय होऊ द्या का, बट अशी कच्ची वगैरे घाई घाई असं अजिबात करू नका. पाहू शकता या प्रकारे हे छान असं शिजलेलं सॉरी फ्राय झालेलं आहे. हे बघा, जो कलर आहे तो चेंज झालेला. आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. ऑलमोस्ट 7 to 8 मिनिट्स आपल्याला छान फ्राय होऊन द्यायचं आहे. बघू शकता आता त्याचा कलरही चेंज झालेला आहे. येस, आहेत आपल्या कचोरी अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. सो येस, आपली कचोरी रेडी आहे. सो थंड होऊ द्यात आणि त्याच्यानंतर खायला घ्या. मला झालं तर मी थोडं स्टफिंग दाखवायचं मला की हे कसं दिसतं, असं दाखवू का? हे बघा, वाव, खूप छान टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो येस, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता अजिबात असं जास्त तेल त्याला नाहीये. हे बघा, थोडाफार तर ते असणारच, जास्त असं नाहीये. सो येस, डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग.